हॅलो स्टुडंट, आपण एक थेरम बघणार आहोत. सो काय आहे ते थेरम बघूया. इफ द acute angles of right angle triangle are 30 degree and 60 degree, then the length of side opposite to 60 degree angle is root 3 by 2 into hypotenuse. ओके, सो आपल्याला काय सांगितलं आहे, एक राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याचे दोन acute अँगल आपल्याला गिवन दिलेले आहेत, 30 डिग्री and 60 डिग्री. तर 60 डिग्री अँगलच्या अपोजिट जी साईड असते त्याची लेंथ ही √3/2 इंटू हायपोटेन्यूस असेल. आता इथं आपल्याला दिसत असेल की 60 डिग्रीच्या अपोजिटची साईड कोणती आहे, BC. सो या BCची जी लेंथ आहे ती √3/2 इंटू हायपोटेन्यूस म्हणजे AC एवढी असेल, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. सो पहिल्यांदा आपण गिवन काय काय दिले ते लिहूया. In triangle ABC, angle A is equal to 60 degree, angle B is equal to 90 degree and angle C is equal to 30 degree. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, तर BC is equal to √3/2 into AC. आपल्याला माहिती की 30 डिग्रीच्या जर अपोजिट साइड ही काय असते, हाफ असते हायपोटेन्यूसच्या. सो आपण इथं काय लिहिणार आहोत प्रूफ मध्ये, AB is equal to 1/2 of AC. आपल्याला माहिती की 30 डिग्रीच्या अपोजिटची जी साइड असते ती काय असते, तर हाफ असते हायपोटेन्यूसच्या. सो आपण लिहिलं AB is equal to हायपोटेन्यूस आहे आपली AC, therefore 1/2 into AC. हे आपण पहिल्यांदा लिहिणार आहोत. आता ह्यासाठी काय रिझन आहे, इफ द acute angles of the right angle triangle have a measure 30 degree and 60 degree, then the length of the side opposite to the 30 degree angle is half the length of the hypotenuse. हे त्याचं रिझन आहे. ओके, आता आपला हा ट्रायंगल कोणता आहे, तर राईट अँगल ट्रायंगल आहे. सो राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण पायथागोरस थेरम वापरू शकतो. मग इथं पायथागोरस थेरम कसं होईल, तर AC² इज इक्वल टू AB² प्लस BC². अशा पद्धतीने आपण पायथागोरस थेरम यूज करणार आहोत. सो कसं होईल इथं, तर therefore AB² प्लस BC² इज इक्वल टू AC² बाय पायथागोरस थेरम असं आपण लिहिणार आहोत. आणि आपल्याला AB ची व्हॅल्यू माहित आहे किती असते, 1/2 ऑफ AC. देअरफॉर आपण AB ची व्हॅल्यू 1/2 ऑफ AC लिहिणार आहोत. सो काय 1/2 ऑफ AC² प्लस BC² इज इक्वल टू AC². आता 1/2 चा स्क्वेअर काय असणार आहे, 1/4. AC चा स्क्वेअर AC² प्लस BC² इज इक्वल टू AC². आता ह्याच्यामध्ये B आपण इथंच ठेवला तर 1/4 AC² आहे, हा इथं पॉझिटिव्ह आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल, निगेटिव्ह होईल. सो BC² इज इक्वल टू AC² मायनस 1/4 AC² असं लिहिणार आहोत. देअरफॉर BC² इज इक्वल टू 3/4 AC². म्हणजे BC² ची व्हॅल्यू काय येईल, तर 3/4 AC². इथं जर आपण ह्याचं कॅल्क्युलेशन केलं, इथं काय आहे, 1 आहे. सो 1 मायनस 1/4 किती येईल, तर 4 मायनस 1/4 म्हणजे 3/4 येईल इंटू AC². Therefore BC is equal to √3/2 AC, taking the square root of both the side. आता आपण इथे जर दोन्ही साइडचे स्क्वेअर रूट घेतले तर BC चा स्क्वेअर रूट काय येईल, BC² चा स्क्वेअर रूट येईल BC, AC² चा येईल AC, 3 चा स्क्वेअर रूट येईल √3 आणि 4 चा स्क्वेअर रूट येईल 2. सो thus if the acute angle of right angle triangle are 30 degree and 60 degree, then the length of the side opposite to 60 degree angle is √3/2 into हायपोटेन्यूस असं आपण म्हणू शकतो. हे आणि आपण प्रूफ केलं आहे की 60 डिग्रीच्या अपोजिट जी साईड असते म्हणजेच कोण असणार आहे इथं, BC ही हायपोटेन्यूसच्या √3/2 एवढी असते. देअरफॉर √3/2 इंटू AC. आता आपण नेक्स्ट थेरम बघणार आहोत, थेरम ऑफ 45 डिग्री 45 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगल. ओके, सो काय आहे थेरम बघूया. If the measures of angles of the right angle triangle are 45 degree, 45 degree and 90 degree, then length of each side containing the right angle triangle is 1/√2 into hypotenuse. काय आहे थेरम बघूया. जर आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे की ज्यांचे मेजर्स आहेत 45 डिग्री 45 डिग्री आणि 90 डिग्री, देन जे 45 डिग्रीच्या अपोजिट जे साईड आहेत किंवा 45 डिग्री अँगल करणारे जे साइड्स आहेत त्यांची लेंथ ही 1/√2 इंटू हायपोटेन्यूस असते. म्हणजेच AB आणि BC ह्यांची लेंथ ही 1/√2 इंटू AC असणार आहे, हायपोटेन्यूसच्या 1/√2 असते. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो गिवन काय दिले आपल्याला, इन ट्रायंगल ABC अँगल A इज इक्वल टू अँगल C, दोघांच्या अँगलची मेजर आहे 45 डिग्री, अँगल B आहे 90 डिग्री. प्रूफ कसं करणार आहोत, इन ट्रायंगल ABC अँगल A इज इक्वल टू अँगल C विच इज इक्वल टू 45 डिग्री, जे आपल्याला गिवन दिलेलं आहे. आता दोन अँगल काय आहेत, इक्वल आहेत. सो आपण कॉन्व्हर्स ऑफ आयसोसियस ट्रायंगल थेरम वापरू शकतो. काय आहे, जर अँगल एकमेकांशी इक्वल असतील म्हणजेच कॉन्ग्रंट असतील तर त्यांच्या अपोजिट साईड काय असतात, कॉन्ग्रंट असतात. म्हणजे 45 ची इथली अपोजिट BC आणि ह्या C अँगलच्या अपोजिट AC ह्या एकमेकांशी काय असतील, इक्वल असतील. देअरफॉर BC इज इक्वल टू AB
कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केल ट्रायंगल थेरम, ह्याला आपण फर्स्ट इक्वेशन देणार आहोत. इन ट्रायंगल एबीसी अँगल एबीसी इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल एबीसी काय आहे आपला 90 डिग्री आहे. सो आपण पायथागोरस थेरमचा यूज करू शकतो. कसं यूज करणार तर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. ओके, आता AB स्क्वेअर प्लस BCच्या जागी आपण काय ठेवू शकतो AB ठेवू शकतो, कारण की BC आणि AB एकमेकांशी इक्वल आहे. देअरफॉर AB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. आपण ते लिहिलं आहे BC इज इक्वल टू AB. सो ह्यावरून आपण फ्रॉम 1 मधनं आपण BCच्या जागी AB पुट करू शकतो. आता AB प्लस AB म्हणजे काय 2AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. देअरफॉर AB ची व्हॅल्यू काय येईल AB स्क्वेअर इज इक्वल टू हा 2 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यानंतर डिवाइड 1/2 इंटू AC स्क्वेअर. AB स्क्वेअरची व्हॅल्यू येईल आपली. ओके, आणि जर आपण त्यांचं स्क्वेअर रूट काढलं तर काय येईल AB इज इक्वल टू 1/√2 इंटू AC, टेकिंग द स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड. देअरफॉर AB इज इक्वल टू BC. AB आणि BC एकमेकांशी इक्वल आहेत, त्यामुळे AB ची जेवढी व्हॅल्यू असेल तेवढीच BC असणार आहे, आणि विच इज इक्वल टू 1/√2 AC. हे आपले दोन्ही पॉईंट प्रूव्ह झालेले आहेत, दोन्ही थेरम प्रूव्ह झालेले आहेत. सो ह्याच्यामधले कोणते पॉईंट नोट डाऊन करायचे आपण बघा. जर बघा काय सांगितलं आपल्याला, if the acute angle of the right angle angle are 30 degree 60 degree, then the length of side opposite to the 30 degree is half of the hypotenuse, and the length of the side opposite to 60 degree angle is √3/2 of the hypotenuse. And this property is called 30 degree 60 degree and 90 degree theorem. काय सांगितलंय, जर आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे, त्यांच्यामध्ये दोन ॲक्यूट अँगल असतील, एक 30 डिग्री एक 60 डिग्री आणि एक 90 डिग्री असणार आहे. तर 30 डिग्री अँगल आहे त्या अपोजिटची साइड ही 1/2 ऑफ दी हायपोथिनियस असते, आणि 60 डिग्रीच्या अपोजिटची साइड ही √3/2 ऑफ हायपोथिनियस असते. सेकंड सांगितले, if the acute angles of the right angle triangle are 45 degree 45 degree, then the length of the each side containing the right angle is 1/√2 into hypotenuse, and this property is called as a 45-45-90 degree theorem. आता काय सांगितले, जर एक राईट अँगल ट्रायंगल असेल आणि त्यामध्ये दोन ॲक्यूट अँगल असतील की ज्यांचं मेजर आहे 45 डिग्री आणि 45 डिग्री, तर तो जो राईट अँगल तयार करणारे ज्या दोन साइड्स असतील म्हणजे 45 डिग्रीच्या अपोजिटच्या ज्या साइड असतील त्या साइडची मेजर हे 1/√2 इंटू हायपोथिनियस असतं. हे आपल्याला सेकंड नोट दिली आहे. जसं आपण इथे पाहू शकतो की 60च्या अपोजिटची काय असणार आहे 1/√3/2 ऑफ हायपोथिनियस असणार, आणि 30च्या अपोजिटची 1/2 ऑफ हायपोथिनियस असणार आहे. तसंच 45 डिग्रीच्या अपोजिटची आणि या 45 डिग्रीच्या अपोजिटची म्हणजे AB आणि AC ची व्हॅल्यू 1/√2 इंटू हायपोथिनियस असणार आहे. सो अशा पद्धतीने आपण 30 डिग्री 60 डिग्री आणि 90 डिग्री थेरम पाहिलेला आहे, आणि त्याचबरोबर 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री थेरम पाहिलेला आहे. ओके, थँक्यू.